श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतो. 5 मे 2026 रोजी असाच एक दुर्मिळ आणि शुभयोग जुळून आलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5 मे रोजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, पूजाविधी आणि सर्वात महत्त्वाचे या दिवशी आपल्याला या ज्या काही 3 भाज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाही. त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील आपल्याला करायचा आहे आणि या दिवशी काय करावे काय करू नये या संदर्भाची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. अंगारकी चतुर्थीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. भगवान गणेशाने मंगळदेवाला दिलेल्या वरदानांमुळे या दिवसाला विशेष शक्ती प्राप्त झाली आहे. ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा ज्याच्या कामात सतत अडथळे येतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप फलदायी ठरत असतो. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. 5 मे 2026 रोजची चंद्रोदयाची अंदाजे वेळ आपण बघूया. तर बघा, चंद्रोदय हा या दिवशी रात्री 9:55 होणार आहे. तर या कालावधीमध्ये आपल्याला उपवास सोडायचा असतो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करावी. शक्य असल्यास या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत, कारण मंगळ आणि गणपती दोघांनाही लाल रंग प्रिय आहे. बाप्पाला 21 मोदक किंवा दुर्वांची जुडी अर्पण करावी. या दिवशी गणपती अथर्व शीर्षम पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. गूळ आणि खोबऱ्याचे दान करावे. जर तुमचे एखादे काम अनेक दिवसापासून रखडलेले असेल तर या दिवशी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावून संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणावे. यामुळे तुमची सर्व संकटे बाप्पा दूर करतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रोदयावर आधारित असते. अनेक जण दिवसभर उपवास करतात पण रात्री चंद्र न पाहता किंवा चंद्राला अर्घ्य पाणी न देता जेवतात. असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. चंद्रोदयानंतरच उपवास सोडावा. या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये. केवळ उपवास करणाऱ्यानेच नाही तर घरातील इतर सदस्यांनी या दिवशी सात्विक आहार पाळावा, कारण अंगारकी ही बाप्पाच्या उपासनेचा पवित्र दिवस आहे. गणपती बाप्पांच्या पूजेत सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांना तुळशी पाणी अर्पण करणे. पौराणिक कथेनुसार बाप्पाला तुळस वर्ज्य आहे. पूजेत केवळ दुर्वा वापराव्यात. तुळस कधीही बाप्पाला वाहू नये. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते. मंगळ हा अग्नितत्वाचा आणि रागाचा कारक मानला जातो. या दिवशी कोणावरही चिडचिड करणे, कोणाचा अपमान करणे किंवा घरामध्ये भांडण करणे टाळावे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. बाप्पाला दुर्वा वाहताना त्या कोमजलेल्या किंवा अशुद्ध असू नयेत. तसेच दुर्वा नेहमी विषम संख्येत अर्पण कराव्यात. रस्त्यावर कुठेही पडलेल्या दुर्वा पायाखाली येणार नाहीत याची काळजी घ्यावी. अंगारकी चतुर्थी हा संयमाचा दिवस आहे. या दिवशी शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखणे गरजेचे आहे. त्यामुळे ब्रह्मचर्याचे पालन करावे. या दिवशी जर तुमच्या दाराशी कोणी गरजू व्यक्ती आली तर तिला रिकामे हाती पाठवू नका. शक्य असल्यास अन्न किंवा गूळ खोबऱ्याचे दान नक्की करा. धनप्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाला 21 गुळाचे खडे आणि 21 दुर्वाची जोडी अर्पण करावी. अर्पण करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे कर्जातून मुक्ती मिळते आणि पैशांचे मार्ग मोकळे होतात. मंगळवार आणि अंगारकी योग आल्याने बाप्पाला शेंदूर अत्यंत प्रिय असतो. बाप्पाच्या कपाळावरील शेंदूर स्वतःच्या कपाळावर लावावा. यामुळे मंगळ दोष कमी होतो आणि व्यवसायात आणि नोकरीत धनवृद्धी होते. जर तुम्हाला सतत आर्थिक नुकसान होत असेल तर या दिवशी चंद्रोदयापूर्वी 3 वेळा संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र पठण केल्याने दारिद्र्य दूर होते आणि स्थिर लक्ष्मीचा वास घरात राहतो.
धनप्राप्तीसाठी शमीचे रोप किंवा त्याची पाने बाप्पाला अर्पण करणे खूप शुभ असते. शमी ही समृद्धीचे प्रतीक मानली जाते. शमी शमयते पापम असे म्हटले जाते, ज्यामुळे आर्थिक पापातून सुटका होते. अंगारकी चतुर्थीला मंगळ ग्रहाचे प्राबल्य असते, त्यामुळे या दिवशी गरजू व्यक्तीला लाल मसूर, लाल कापड किंवा गूळ दान करावा. हे दान केल्याने तुमची आर्थिक प्रगती वेगाने होऊ लागते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी या दिवशी एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात थोडे लाल चंदन टाकावे आणि ते बाप्पाच्या मूर्तीवर ठेवावे. चंद्रोदयानंतर हे पाणी घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन धन आकर्षित होते. हे छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते आणि मुलींची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, अभ्यासात, नोकरीत, त्याचबरोबर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, संकट येऊ नये, यासाठी प्रत्येक आई ही प्रयत्न करत असते. आणि बघा, मुलांच्या संदर्भात आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात. मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलींचं म्हणा, अभ्यासात लक्ष लागत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा सतत त्यांना अडचणींचा सामना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना करावा लागत असेल, लग्न जमत नसेल, मनामध्ये एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल, अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना, तर त्यासाठी आपल्याला बाप्पांजवळ ही एक प्रार्थना करायची आहे आणि बाप्पांना मुलांसाठी एक अर्पण वस्तू करायची आहे. आता ही वस्तू कशा पद्धतीने अर्पण करायची ते आपण बघूया. आता हा उपाय घरातील महिला, पुरुष कोणीही करू शकतं. यासाठी सकाळी सर्वात प्रथम लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करायची, बाप्पाची विधिवत पूजन करून घ्यायचं आहे, गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. मंदिरामध्ये करा, घरामध्ये मूर्ती असते तिथे करा, चालेल, काहीही अडचण नाही. यासाठी हिरवे मूग जे असतात तर ते घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा गुळाचा खडा जो असतो, गूळ असतो, तर तो थोडासा घ्यायचा आहे. 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या सर्व वस्तू आपल्या हातामध्ये धरायच्या आहे. गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आणि ह्या सर्व वस्तू हातात धरून गणपती बाप्पांना तुमची जी काही इच्छा असेल मुलांच्या संदर्भात, तर ती इच्छा व्यक्त करायची आहे. ह्या वस्तू गणपती बाप्पांसमोर तिथेच तुम्हाला अर्पण करायच्या आहे. दिवसभर सकाळ संध्याकाळ तुम्ही जेव्हा कराल तेव्हा संपूर्ण तो अंगारकी चतुर्थीचा योग असेल तोपर्यंत तुम्हाला ह्या वस्तू तिथेच ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी एखाद्या झाडाखाली मूग जे असतात तर ते टाकायचे आहे. गूळसुद्धा झाडाखाली टाकायचा, जेणेकरून जे काही पशुपक्षी असेल ते खाऊन घेईल. दुर्वासुद्धा झाडाखालीच तुम्हाला टाकून द्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो या दिवशी करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व मुलांचे जे काही विघ्न आहे तर ते सर्व दूर होतील. त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. अभ्यासात, नोकरीत त्यांना यश मिळेल. घरातील सर्व संकटे जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला या उपायाने दूर होताना दिसून येईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.